शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या सेंचुरियन EZ या तणनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या तणांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, UPL ही भारत तसेच जगभरात काम करणारी कृषी क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. तसेच त्यांचे प्रोडक्ट व क्वालिटी अत्यंत जबरदस्त आहे. तर आज आपण त्यांच्या सेंचुरियन EZ या तणनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सेंचुरियन EZ या तणनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीच्या सेंचुरियन EZ या तणनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये क्लेथोडियम 13% EC म्हणजे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक पद्धतीत आपल्याला तणांवरती नियंत्रण देत असते. तसेच हे फवारणीनंतर तणांतील फॅटी ॲसिड निर्मितीला प्रतिबंध करते. तसेच त्यांच्या पेशी पटलांमधील लिपिड तयार होऊ देत नाही. त्यामुळे तणांच्या पेशीचे कार्य बिघडते व तणांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर हे पिकातील रुंद पानांच्या तणांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तसेच हे पेटंट असल्यामुळे आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण तणांवरती मिळत असते. तसेच याचे प्रगत EC फॉर्म्युलेशन असल्याने तणांमध्ये जलद गतीने शोषले जाते व लवकर नियंत्रण देत असते. तसेच हे आपल्याला वार्षिक व बहुवार्षिक अशा दोन्ही प्रकारच्या तणांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, सेंचुरियन EZचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर कापूस, सोयाबीन, कांदा या पिकामध्ये आपण सेंचुरियन EZ या तणनाशकाचा वापर करू शकतो. तसेच सेंचुरियनची फवारणी कधी करावी, तण उगवल्यानंतर साधारणतः 2-3 इंच आल्यावरती आपण जर पीक लागवडीनंतर 20 ते 21 दिवसांच्या दरम्यान आपण फवारणी केली तर तण नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, सेंचुरियन EZ हे आपल्याला कोणकोणत्या तणांना नियंत्रण देत असते, तर जंगली तांदूळ, क्रॅबग्रास, वायपर गवत, हरळी आणि धावणारे गवत, तर या तणांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला सेंचुरियन EZ हे तणनाशक देत असते. तसेच सेंचुरियन EZचे आपण प्रमाण काय घ्यावे, जर आपल्याला एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 400 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करायचा आहे. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याच्या जर आपण किमतीचा विचार केला तर याचं जे काही 400 मिलीचं पॅक आहे आपल्याला साधारणतः 700 ते 750 रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळून जात असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले तणनाशक आहे व याचा वापर आपण कापूस, कांदा, सोयाबीन या पिकातील तण उगवणीनंतर रुंद पानांच्या तणांवरती नियंत्रण करण्यासाठी आपण वापर करू शकतो. तरी कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या सेंचुरियन EZ या तणनाशकाविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.